असं आहे की काळाच्या ओघामध्ये काय होणार आहे हे जरी माननीय मोदीजी, माननीय अमित भाई अशा टॉपर्सना माहीत असलं तरी ते मंत्री असूनही मला माहिती होणं अवघडच आहे। एवढं मात्र नक्की की देशातली आणि संपूर्ण जगातली धर्म न बघता माणूस म्हणून जी प्रतिक्रिया आली आहे, म्हणजे त्याच्या देशाचे प्रमुखच नाही त्या देशाचे नागरिक पण रिॲक्ट झाले, यातून माननीय मोदीजींनी काहीतरी मोठा विचार केला आहे, त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून जाणवत आहे। त्यामुळे सगळ्या देशाला समाधान वाटेल आणि कायमचा एकदा हा प्रश्न संपेल असं काहीतरी व्हावं। सर्जिकल स्ट्राईक 3ची चाचपणी सुरू झाली अशा पद्धतीची चर्चा करणं गरजेचं आहे असं वाटतं। नाही म्हटलं की हे तुम्ही आम्ही काही म्हणणं हे आपल्या अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे, आपल्या अपुऱ्या विजनच्या आधारे असं होईल असं मला वाटतं। शेवटी जे नेतृत्व असतं त्यांना लांबचं दिसतं, काय केल्यास काय होईल, काय केल्यास काय होईल। आता बघा ना, काल आपण खूप कडक भूमिका मांडली, त्यातून संपूर्ण देशवासीय, जगभरातले हिंदू, जगभरातले भारतीय खुश झाले, त्यास असं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे। आज त्यांनी अशाच काही स्ट्रिक्ट स्टेप्स घोषित केलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्यांना हे चालवायचं आहे आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करायचं आहे की तुम्ही जे कराल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। विशेषतः विरोधी पक्षांना माझं असं म्हणणं आहे, आता बैठकी सुरू आहे मला वाटते, तर तुम्ही हा प्रसंग काय लक्षात घेऊन बोललं पाहिजे आणि हा प्रसंग काय लक्षात घेऊन भूमिका ठरवली पाहिजे। साधारणतः आपल्या देशाची परंपरा आहे ती की अशा अडचणीच्या वेळेला आपण सगळे एकत्र राहतो। त्यामुळे नेतृत्व माननीय मोदीजी, माननीय अमित भाई, माननीय राजनाथ सिंगजी यांनी निर्णय करावा। सगळा देश, जगभरातले भारतीय आणि जगभरातले नॉन भारतीयसुद्धा की हे केव्हा तरी हा आतंकवाद संपला, कारण सगळ्या जगातल्या सगळ्या देशांना हा प्रॉब्लेम झालेला आहे। आपल्याला आठवत असेल तर एक 6 महिन्यापूर्वी इंग्लंडमध्ये डान्सची प्रॅक्टिस सुरू होती, छोट्या छोट्या मुली होत्या, घुसून गोळीबार केला, त्याच्यामध्ये सुद्धा अशा 23 मुली गेल्या। त्याही वेळेला अख्खा इंग्लंड रस्त्यावर आला। सगळ्या जगाला झालेला ताप आहे, सगळ्या जगाची इच्छा आहे की भारताने आतंकवादाच्या विरुद्ध नेतृत्व करावं, पण काय करावं, परिणाम काय याचा नेतृत्व निर्णय करेल। पृथ्वीराज बाबा म्हणाले की जे महाराष्ट्रातले कुटुंब पीडित आहेत त्यांच्यासाठी एक विशेष अधिकारी नेमून त्यांना मदत देण्यासाठी काही कुठे आहे तिथे नाही इथे जे आता जे पीडित आहेत म्हणजे ज्यांच्यावर गोळीबार झाला, कारण त्यांनी जगदाळे कुटुंबाची भेट घेतली, त्यांची मुलगी आहे, तिचं शिक्षण वगैरे नाही अशा घटनांमध्ये सरकार कधी मागे राहत नाही। मुळात त्याच्यामध्ये केंद्राचं जे मृत झाले त्यांच्या राहिलेल्या कुटुंबियांना काय द्यायचं याचं गणित ठरलेलं आहे, राज्याचं ठरलेलं आहे। आपला समाज इतका दानशूर आहे की इतका ओघ सुरू होईल, सरकार आपली भूमिका पूर्ण बजावेल। तर काय पृथ्वीराज बाबांनी म्हणावं आणि म्हणावं, नवीन काही सुचवाही, पण सरकार याच्यामध्ये प्रोॲक्टिव्ह ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, स्वतःहून करेल। दादा, पाकिस्तानच्या एम्बेसीमध्ये आज केक आणण्यात आला आणि पाकिस्तानच्या मंत्र्यांनी मोदींना शिवीगाळ केली, त्यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यांचं असं म्हणणं आहे की हल्ल्याच्या पाठीमागे पाकिस्तानचा कोणताही दोष नाही, पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी परिस्थिती निर्माण करणं। नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही ना।